नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा प्रकल्पामध्ये. आपण जो सातत्यानं मराठी व्याकरणाचा जो विषय सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण आज नवीन टॉपिक करणार आहे, त्याचं म्हणजे ते म्हणजे नाम. तर बघा मित्रांनो, काय बघणार आपण? नाम. बघा, नाम म्हणजे काय? आपल्या भाषेमध्ये कोणत्याही वस्तूंचं, व्यक्तींचं जे नाव असतं, ज्याच्यामुळे आपल्याला त्या वस्तूंचा अर्थ कळतो किंवा त्या शब्दाचा नेमका अर्थ कळतो. बरोबर. हे अशा पद्धतीने ठेवलेलं एखादं नाव, जसं की मुलीचं नाव, मुलाचं नाव, वस्तूंचं नाव असतं, तशाच पद्धतीनं नाम आहे. ओके, आपण काय बघत आपण बघत आहे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमधला पहिला बघत आपण नाम. बरोबर. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे नाव. बरोबर. वस्तूचे ठेवलेले नाव असेल. बरोबर. इंग्रजीतील नाऊन, इंग्रजीमध्ये बघा नामला काय म्हणतात? नाऊन. तसं सत्व प्रधान निनामानी नामनी सत्व विधायक नाम या संस्कृत मधील नाम विषय व्याख्येचा परिणाम दिसतो. बघा, वस्तू दर्शकत्व म्हणजे वस्तू दर्शविणार आहे. त्यानंतर अर्थबोधक हे नामाचे काय लक्षण असते. व्याख्या कशी असणार आहे नामाची? प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे आहेत त्यांना नाम असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्यक्षात ते दिसत असेल अथवा आपण कल्पना करून एखाद्या वस्तूचं नाव ठेवलेलं असेल, त्या नावावरून त्या वस्तूचा निर्देश आपल्याला कळत असेल किंवा निर्देश होत असेल तर ते काय असणार आहे? नाम असणार आहे. कळाला? तुमचा व्याख्या कळाली काय? वस्तू दिसणारी, प्रत्यक्ष दिसणारी असेल अथवा कल्पनेने विचार केलेली असेल, त्या वस्तूचा जर आपल्याला बोध होत असेल, त्याचा अर्थ कळत असेल तर ते काय असणार आहे? नाम असणार आहे. त्यापुढे बघा, विकारीचा अर्थ काल काय सांगितलं तुम्ही? विकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लिंग वचनानुसार काय होणार आहे? बदल होणार आहे. बरोबर. ज्या विकारी शब्दाने वास्तव किंवा बघा, वास्तव म्हणजे प्रत्यक्ष दिसणार आहे किंवा काल्पनिक दृष्टीतील वस्तू किंवा त्या ठायी असणाऱ्या गुणधर्माचा बोध होतो, त्या विकारी शब्दास काय म्हणतात? नाम असे म्हणतात. ओके. जसं की पुस्तक म्हटल्यानंतर लगेच आपल्याला समोर येतं पुस्तकाचे बरोबर दिसतं आपल्याला लगेच प्रत्यक्षात. त्यानंतर कागद नाम आहे. मुलगा, एखादा विशिष्ट मुलगा. त्यानंतर हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग जरी आपल्याला प्रत्यक्षात दिसत नसला तरी कल्पनेने तयार केलेली गोष्ट आहे. बरोबर का? स्वर्ग. नंतर नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, झाड, पूर, पुस्तक, गोष्ट, हे सगळे काय इथं? हे सगळे काय इथं? नाम आहेत. ओके. नाम म्हणजे पदार्थाचे नाव असं कुणाच्या मते? दादोबा पांडुरंग तरखडकर. तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकरांबद्दल आता माहिती झालेलं असेल, मी 2-3 वेळेस सांगितलेलं आहे. ओके. पुढे बघा, मोरो केशव दामले यांच्या मते काय? नाम म्हणजे काय? कुणाच्या मते? मोरो केशव दामले यांच्या मते वास्तविक किंवा काल्पनिक हे शब्द महत्वाचे. बरं, वास्तविक म्हणजे प्रत्यक्षात दिसणार आहे. जसं की आता बघा, ही बॅग आहे. बॅग म्हणलं की लगेच दिसतं आपल्याला. स्वर्ग दिसत नाही तर आपण कल्पनेनं तयार केलेला आहे. समजलं? बॅग म्हणलं की लगेच आपल्या पुढे त्याचा चेहरा म्हणजे त्याचा वस्तू दिसते लगेच. बरोबर. तसं वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा जो विकारी शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. कुणाच्या मते? मोरो केशव दामले यांच्या. नाम म्हणजे वस्तूचा वाचक असा सहजलिंगी शब्द, अरविंद मंगरुळकर यांच्या मते. ज्या शब्दापासून संख्या, लिंग इत्यादिकांनी परिचित्र म्हणजे युक्त अशा पदार्थाचा बोध होतो व तो पदार्थ जेव्हा विशेष असतो म्हणजे त्याचा विभक्ती किंवा शब्दयोगी अव्ययामध्ये न येता दुसऱ्या शब्दावर अन्वय होत नाही, त्या शब्दास काय म्हणायचं? नाम म्हणायचं. कुणाच्या मते? कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मते. कळालं ही गोष्ट? पुढे बघा आता, ज्या प्रातिपदिकाच्या योगाने वस्तूचा प्रत्यक्षात बोध होतो, वस्तू आपल्याला समोर दिसणार आहे, बोध होतो, व ज्या प्रातिपदिकाला विभक्ती विकार होऊन पदस्थिती प्राप्त होते त्या प्रातिपदिकास काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं सबनीशांच्या मते. बघा, साधं सोपं बघा, कोणतीही वस्तू ज्या शब्दाने प्रत्यक्ष रीतीने दर्शविली जाते, ह्या शब्द सोपे आहे व्याख्या. ओके. कोणती तरी एक व्याख्या जरी तुम्हाला कळाली तरी काय अडचण नाही. तुम्हाला माहित असलं पाहिजे व्याख्या. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे प्रत्यक्षात दिसणारी वस्तू अथवा कल्पनेने तयार केलेली वस्तू ह्यांना जे नाव म्हणजे ज्यामुळे ते ओळखू येते त्याला काय म्हणायचं? नाम असे म्हणायचं. जसं बघा, कोणतीही वस्तू ज्या शब्दाने प्रत्यक्ष रीतीने दर्शविली जाते तो शब्द म्हणजे काय? नाम. कोणाच्या मते?
केळकर यांच्या मते. समजलं आता हे? ओके, पुढे बघा आता. नामाचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य असतात, तसं नामाचे पण वैशिष्ट्य येतं. नामाचे वैशिष्ट्य काय येतं? नाम एक काय? वस्तुवाचक आहे. बघा, हे पेन आहे, वस्तुवाचक आहे. चेअर आहे, वस्तुवाचक आहे. मोबाईल वस्तुवाचक आहे. अशी कोणतीही ज्याच्या त्याला नाव दिलेलं आहे. बॉटल वस्तुवाचक आहे. तर नाम काय? नाम शब्द हे वस्तुवाचक आहे. वस्तू शब्दाचा उपयोग अत्यंत अर्थाने केला जातो, त्याच्यामध्ये अर्थ आहे. ओके, प्राणी, पदार्थ व त्यांच्या ठाईचे सर्वांचा बोध विवक्षित होतो, ओळखी होतो. नाम हा शब्द व्यवहारात आपण व्यापक अर्थाने, नाम हा शब्द व्यवहारामध्ये आपण कसं वापरतो? व्यापक अर्थाने वापरतो. नामाने दाखविली जाणारी वस्तू, बरोबर, नामाने दाखविली जाणारी वस्तू कधी वास्तव सृष्टीतील प्रत्यक्ष किंवा कधी काल्पनिक सृष्टीतील अप्रत्यक्ष असेल. बरोबर, काल्पनिकरित्या, ज्यात म्हटलं आपण स्वर्गाची भाषा केलो आपण, बरोबर, तर काल्पनिकरित्या काल्पनिक सृष्टी अप्रत्यक्ष असेल तर ते कधी काल्पनिक सृष्टी अप्रत्यक्ष असेल. उदाहरणार्थ प्रत्यक्ष काय? झाड, पर्वत, घोडा, म्हणजे आपल्याला दिसतं. झाड लगे ओळखत, आपल्या पुढे चित्र उभं राहतं झाडाचं लगेच, बरोबर. घोडा लगेच आपल्या पुढे चित्र उभं राहतं, बरोबर. नंतर पर्वत चित्र उभं राहतं. कळसुबाई शिखर लगेच चित्र उभं राहतं, बरोबर का नाही? तसं यश, चिंता, प्रतीती, चिंता आपण म्हणतो, चिंता, मला खूप चिंता लागलेली आहे, मला पेपरची खूप चिंता लागलेली आहे, पण चिंता दिसते का? त्याचं कुठं आहे का चिंता? चिंता असं काय दिसते का? पण ते कल्पनेने तयार केलेली आहे. ओके, आता सुरू कर चाल सर. रावडी राठोड मध्ये अक्षय कुमार म्हणतो चिंता आता चिता. ओके, नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्याच्या अंगीचे धर्म या सर्वांचा बोध होतो. लगेच तुम्हाला कळतं. जसं की आता उदाहरण बघा, बॉटल. बॉटल आपण कशासाठी वापरतो? पाणी भरून ठेवण्यासाठी. म्हणजे त्या बॉटलून कळतं ते बॉटल तिचं नाव आहे, तिचा गुणधर्म पण काय? पाणी भरून ठेवणे, त्या पाण्याचा वापर करणे किंवा पिणे. समजलं गुणधर्म? तसं नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्याच्या अंगीचे धर्म असे, धर्म म्हणजे त्याच्या ते कशामुळे ओळखलं जातं. समजलं तुम्हाला एक गोष्ट? जसं की आपण कुत्रा म्हणतो, कुत्रा आलाय का नाही, सहसा आपण कशा पद्धतीने ओळखतो? प्रामाणिक असतो, घराच्या बाहेर बसून असलेला असतो, घरामध्ये कोणाला येऊ देत नाही, त्याचा गुणधर्म आहे. तू प्रामाणिक असणे कुत्र्याचा गुणधर्म आहे, बरोबर. तसं अंगीचे धर्म या सर्वांचा बोध होतो. विकार होताना नामाचे काय होते? सामान्य रूप. आपण सामान्य रूप काल शिकलो होतो का? सामान्य रूप काय? मग सामान्य रूप म्हणजे जेव्हा त्याला विभक्ती प्रत्यय लागणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये होणारा बदल, बरोबर. जसं बघा, काल आपण बघितलं होतं झाड, हे वस्तू झालं, एक नाव झालं. सामान्य रूप कसं होतं? आता समजा उदाहरणार्थ झाडाचे करायचे आहे किंवा झाडाला करायचे आहे. झाडाला, झाडा नंतर ला लागेल, चे लागेल, बरोबर. हे झाडाचे झालं, हे काय? सामान्य रूप आहे. कळलं तुम्हाला? सामान्य रूप म्हणजे काय? जेव्हा विभक्ती प्रत्यय लागण्याच्या अगोदर जी बदल होणार आहे तो काय असतं? सामान्य रूप असतं. समजलं? ओके. नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकारी म्हणजे बदलणारी. लिंग, वचन, विभक्ती हे प्रमुख विकार होतात. काही वेळा शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय म्हणजे जुळून आलेले, बरोबर. काही वेळा शब्दयोगी अव्ययांचाही विकार होतो. नाम या शब्दजातीच्या ठाई वस्तुदयत्व व विकारित्व हे दोन गुणधर्म आढळतात. काही वेळेस सर्वनाम, विशेषण व केवल प्रयोगी अव्यय. काय? काही वेळेस सर्वनाम, विशेषण व केवल प्रयोगी अव्यय ठाई असतात, त्याचा नामाप्रमाणे उपयोग होतो. केवल प्रयोगी म्हणजे आश्चर्यचकित करणे, अचानकपणे आपल्या भावना का नाही असं, म्हणजे मनातल्या भावना अचानकपणे बाहेर येणे, म्हणजे केवळ प्रयोग आहे. उद्गारवाचक म्हणतो बघा आपण, अरे बापरे, साप दिसला की म्हणतो अरे बापरे, म्हणतो बरोबर. अरे जर कोणी जरा म्हणजे काही झालं, दुःखद घटना झाली काय, अरे रे रे, हे जे आपल्या मनातल्या भावना बाहेर येतात केवळ प्रयोग आहे. ओके. सर्वनाम म्हणजे नामाच्या बदल्यामध्ये वापरला जाणारा, जे आपण याच्या पुढे बघणारच आहे तो. ओके. विशेषण म्हणजे नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा. भाषेतील सर्वात महत्वाची व संख्येने अधिक वापरली जाणारी काय? शब्द जाती आहे. हे महत्वाचं आहे. तर बघा इथं बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी नामाचे खालील प्रकार सांगितले आहेत. कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. बघा नामाचे प्रकार. एक कोणता आहे? सामान्य नाम. दुसरं काय? विशेष नाम. तिसरं काय? भाववाचक नाम. किती प्रकार येतात? 3. कोणकोणते येतात? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे परत 2 प्रकार येतात. कोणता? समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. कळालं? लक्षात ठेवायचे आहे. 3 प्रकार येतात. कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे परत 2 प्रकार येतो. कोणकोणते? समूहवाचक नाम
आणि पदार्थवाचक नाम. ओके, बघा आता मोरो केशव दामले यांनी नामाचे खालील प्रकार सांगितले आहेत. कोणकोणते? धर्मवाचक आणि धर्मीवाचक. धर्मीवाचक म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम. बरोबर, हे कोण सांगितले? हे दामले यांनी सांगितलेलं आहे इथं. ओके, पदार्थवाचक आणि समूहवाचक नाम. ओके, आता बघा हे महत्वाचं आहे इथं. धर्मीवाचक नाम म्हणजे काय? साधं सोपं आहे, जास्त ताण घ्यायचा नाही, सोपं असतं सर्व. फक्त थोडासा विचार करायचा नेमकं काय म्हणायचं. बघा, धर्मीवाचक नाम ज्या नामाने प्राण्यांचा अथवा पदार्थाचा, हे महत्वाचं आहे बघा, ज्या नामांनी प्राण्यांचा अथवा पदार्थाचा त्यांच्या समुदायाचा बोध होतो त्यास काय म्हणायचं? धर्मीवाचक नाम. धर्मी म्हणजे ज्याच्या ठायी धर्म म्हणजे गुण वास करतो. एखाद्या प्राण्यामध्ये जे गुणधर्म असतात त्या गुणधर्म त्या व्यक्तीचे, बरोबर, त्या प्राण्यांचे, व्यक्तीचे नाही त्या प्राण्यांचे, तर ते गुण असतात ते म्हणजे कोणतं असते? धर्मवाचक नाम. प्राणी हा सजीव धर्मी आहे, पदार्थ हा निर्जीव धर्मी आहे. आता ही पेन आहे, सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. आणि कुत्रा सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव. ओके, प्राणी हा सजीव धर्मी आहे, तर पदार्थ हा निर्जीव धर्मी आहे. हा धर्म स्वतंत्र अस्तित्व नाही. उदाहरणार्थ स्त्री, प्राणी, कागद, शाही, सैन्य, गोविंदा इत्यादी. धर्मीवाचक नामाचे वैशिष्ट्य काय काय बघा आता. धर्मीवाचक नामाचे वैशिष्ट्य काय काय? तर ह्या नामाने एक किंवा अनेक प्राण्यांचा, एक किंवा अनेक पदार्थाचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाच्या एक किंवा अनेक समुदायाचा काय होतो? बोध होतो. एक किंवा जास्त, समजलं तुम्हाला? म्हणजे अनेक समुदायाचा. धर्मी म्हणजे ज्याच्या ठायी धर्म म्हणजे गुण वास करत असेल तो प्राणी अथवा पदार्थ. म्हणजे ज्याच्या, साधं सोपं लक्षात ठेवा, आपण एखाद्या एकाने प्राण्याचं नाव काढलं तर त्या प्राण्याचं लगेच आपल्याला त्याचा गुण आठवतो, बरोबर का? आपण एखाद्या वस्तूचं नाव काढलं लगेच त्याच्यामध्ये आठवतं त्याच्यामध्ये नेमकं ती वस्तू काय कामाची आहे आपल्यासाठी, तो गुणधर्म आठवणे लगेच, बरोबर. बघा आता, धर्मी म्हणजे ज्याच्या ठायी धर्म म्हणजे गुणवास करतो तो प्राणी अथवा पदार्थ. धर्मीवाचक नामाचे दोन प्रकार पडतात. एक कोणता? सामान्य नाम आणि दुसरा विशेष नाम. बघा, सामान्य नाम म्हणजे साधं सोपं असतं. सामान्य नाम म्हणजे सर्वांना एक वापरलेलं, सर्व विद्यार्थी आहेत, बरोबर बरोबर, सगळ्यांसाठी एक विशिष्ट वापरलेलं. आणि विशेष नाम काय असतं? त्या विद्यार्थ्यामध्ये स्पेशल तुमचे नाव, तुमचे जे वैयक्तिक नाव आहे समजलं का, ते विशेष नाम असतं. बघा, सामान्य नाम ज्या नामाने एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे, ज्या नामाने एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा ज्या नामाने एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? सामान्य नाम. जसं की अनेक मुले आहेत, अनेक मुले म्हणजे मुलं आहेत सर्व, बरोबर, ते सामान्य नाम आहेत. त्याच्यामध्ये का नाही, त्याच्यामध्ये मग आपला कृष्णकांत आहे, त्याच्यामध्ये आपला तुषार आहे, हे काय इथं? हे स्पेशल विशेष नाम आहे. अनेक विद्यार्थी आहेत, ते सामान्य नाम झालं. त्याच्यामध्ये एका विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलं तर ते विशेष नाम झालं. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. ज्या नावाने अनेक धर्मीचा अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? सामान्य नाम असं म्हटलं जातं. असं कुणाच्या मते? मोरो केशव दामले सरांच्या मते. त्याच्यानंतर बघा, ज्या सर्व नामापासून जातीचा किंवा गुणांचा बोध होऊन त्याद्वारा ती जाती किंवा गुण ज्या व्यक्तीवर असतात त्याचा बोध होतो त्या नामास काय म्हटलं जातं? सामान्य नाम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा आता, सामान्य नाम कसं आहे? सामान्य नाम मनुष्य, प्राणी. मनुष्य म्हणले की तुम्हाला लगे आठवतं एखादा ग्रुप, एखादा सगळं समुदाय, सर्व समूह, मनुष्याचा सर्व समूह, बरोबर. मनुष्य म्हटल्यानंतर तुम्हाला एखादा विशिष्ट मनुष्य म्हटलं तर तुम्हाला आठवतं का रोहित शर्मा? नाही आठवत. म्हणून रोहित शर्मा मनुष्याचा एक भाग आहे. अनेक मनुष्य असतील ना, बरोबर का? स्पेशल जर समजा फक्त विशेष नाम म्हटलं आणि रोहित शर्मा म्हटलं तर लगे फक्त रोहित शर्माच तोंडासमोर दिसणार आपल्याला. समजलं का? मनुष्य म्हटलं तर सर्व व्यक्ती दिसतात आपल्याला समूहाचं. मनुष्य, स्त्री म्हटलं तर जेवढ्या स्त्री येतात तेवढ्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर येतात. पण त्याच्यामध्ये जर एखादी स्त्री म्हटलं, एखादी विशिष्ट स्त्री म्हटलं, सावित्रीबाई फुले म्हटलं, लगेच सावित्रीबाईचा आपल्या चेहरा समोर येतो लगेच. कळलं का? ते विशेष नाम. सामान्य नाम पूर्ण स्त्रीचा बोध होतो. विशेष नामामध्ये फक्त एका व्यक्तीचा ज्याच्याबद्दल ते बोलायचं आहे. समजलं? स्त्री, पुरुषांचा सर्व, मुलगा म्हणलं की जेवढे मुलं आहेत थोडं सर्व झाले.
मग एखादं विशेष नाव घेतलं तर मग तो एकटा मुलगा, तो विशेष नाम. सामान्य नाम काय असतं? मुलगा, सर्व मुले. बरोबर. ओके. मुलगी, बाई, बुवा, राजा, राणी, बाळ. इथं काही तुम्हाला कळतंय का कोण नेमकं? राजा म्हणलं, कोणता राजा? राजा तर खूप ठिकाणी असतात. नेमका कोणत्या राजाचा बोध करत आहे? करत नाही. सामान्य नामामुळे कळत नाहीये नेमकं काय होतं. विशेष नामामुळे कळतं. यस, छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे खूप सर्वोत्कृष्ट आणि चांगले राजा होते. कळालं लगे छत्रपती शाहू महाराज. समजले का तुम्हाला? ते विशेष नाम झालं. सामान्य नाम फक्त राजा. कोणता राजा? बडोद्याचे सयाजीराव गायकवाड होते. आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, छत्रपती तारा राणी आहेत. बरोबर. असे अनेक राजे महाराजे राण्या झालेले आहेत. बरोबर का नाही? तसं बाळ, कोणतं बाळ? काही कळालं? ते सामान्य नाम आहे, ज्याच्यावरून कळत नाही. फक्त एवढंच की आपल्याला एवढं कळतं की यस सर्वांची कळणार आहे, सर्व गोष्टी कळणार आहेत त्यांच्याबद्दलच्या. पण कोणतं विशिष्ट बाळ कळत नाही सामान्य नावामध्ये. मूल, आई, बाबा, शिक्षक. मनुष्य तर प्राणी म्हणतात कुत्रा. कोणता कुत्रा? भंडाऱ्यामध्ये फिरणारा. बरोबर. शहापूरमध्ये फिरणारा, लातूरमध्ये फिरणारा, नागपूरमध्ये फिरणारा. नेमका कुत्रा कोणता कुत्रा? किंवा रॉकी आहे, किंवा अजून काय राजू आहे, अजून काय असतं कुत्र्याचं नाव? टॉमी आहे. काही कळत आहे का? फक्त कुत्रा हे सामान्य नाम झालं. टॉमी म्हणलं तर ते विशेष नाम झालं. कळालं? एका टॉमी बद्दल बोलत आहे ते. ओके. कुत्रा, घोडा, वाघ, सिंह, साप, बेंडूक, कासव, कावळा, बगळा, चिमणी, कबूतर. बरोबर का? हे सर्व काय येतं? सामान्य नाम येतं. जग व त्यातील भाग, तारे, ग्रह, जग, दुनिया, राष्ट्र. कोणतं राष्ट्र? सर्वच राष्ट्र असतात. त्याच्यामध्ये जर मेन्शन केलं मग की भारत हे सर्वोत्कृष्ट राष्ट्र आहे जगामध्ये. कळालं? भारत. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? मग राष्ट्र का असेल? सामान्य नाम असेल. भारत का असेल? विशेष नाम असेल. कारण की भारताबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कळालं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. दुनिया, राष्ट्र, देश, प्रांत, शहर, खेडे, जमीन, डोंगर, पर्वत, नदी, समुद्र. कोणती नदी? अनेक नदी आहेत. आपल्याकडे वैनगंगा नदी आहे, गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, पंचगंगा नदी आहे. बरोबर का नाही? वैनगंगा नदी आहे, नंतर आपलं वर्धा नदी आहे, आमच्याकडे तिकडं मांजरा नदी आहे. समजलं का? नेमकं कोणतं? बिंदुसरा नदी आहे. पण जर त्यामध्ये म्हटलं गोदावरी नदीची लांबी किती आहे? गोदावरी. कळालं लगेच? समजलं तुम्हाला? ओके. वृक्ष वेल्ली बघा, झाड, वृक्ष, झाड. कोणतं झाड? वडाचं झाड आहे का? आंब्याचं झाड आहे का? काही मेन्शन होत आहे का? नाही. मग ते सामान्य नाम आहे. वेल, लता, वड, पिंपळ, चिंच, बोर, जाई, जुई, सुपारी, केळे, कमळ, गुलाब. दृश्य पदार्थ, दिसणारे घर. कुठलं तरी एक घर आहे, नक्की माहित नाही कुठलं घर आहे. बरोबर. त्यानंतर दार, शेत, मळा, बाग, अन्न, धान्य, पाटी, पेन्सिल, पुस्तक, वही, कागद, टेबल, खुर्ची, खडू, फळा आणि बाग. अदृश्य, हवा. बरोबर. हवा. त्याच्यानंतर वारा, देव, राक्षस, गंधर्व, किन्नर, अप्सरा, स्वर्ग, नरक. हे काय? ते सामान्य नाम आहे ते. ओके. सामान्य नामाचे तर वैशिष्ट्य काय काय बघा. सामान्य नामाला जातीवाचक नाम असे म्हटले जाते. सामान्य नामाला काय म्हटलं जातं? जातीवाचक नाम असे म्हटलं जातं. सामान्य नामाचे अनेक वचन होते. मुलगा, मुलगे. होतं का अनेक वचन? बघा जसं मुलगा. पण एखादा म्हणता का, समजा उदाहरणार्थ का नाही, तुषार आहे. तुषारचं अनेक वचन कसं करणार आपण? तुषारे. असं होतं का? नाही होत. विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. सामान्य नामाचं अनेक वचन होतं. हे वाक्य महत्वाचं आहे. कळालं? ओके. अनेकामध्ये असणाऱ्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंची एक जात समजली जाते. त्यांच्यामध्ये समान गुणधर्म आहे, त्याच्यामुळे कळतं की त्यांची एकच जात आहे कुठली तरी. समजलं? स्त्री म्हणलं, भारतामध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया, जगामध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया. कुठली तर एक स्त्री नाही, जगातल्या सर्व स्त्रियाबद्दल बोलत आहेत. सर्व स्त्रियाबद्दल बोलत आहे तो. समजलं? ओके. पर्वत. कोणतं पर्वत? मेन्शन तुम्हाला कळत आहे का? तुम्हाला कळत नसेल, फक्त पर्वत कळत आहे तर ते सामान्य नाम असेल. तुम्हाला जर कोणतं तरी पर्वत, कळसुबाई शिखर कळालं, बरोबर, माउंट एव्हरेस्ट कळालं, केटू कळालं, कांचनजंगा कळालं ते की हे कांचनजंगा आहे, सिक्कीम मधला आहे. केटू कळालं, यस यस, तर तुम्हाला कळतं ते विशेष नाम आहे. फक्त पर्वत म्हणलं तर ते काय आहे? सामान्य नाम आहे. नंतर पुस्तक, मुले. सामान्य नामाला स्वतःचा विशिष्ट अर्थ असतो, हे महत्वाचं आहे. बरोबर. कलम, तारा. ज्या अनेकास ते लागते त्याच्या ठाई दृष्टीस पडणारे साधर्म हे प्रवृत्ती नियम होतं. मनुष्य, अरण्य, प्राणी, पर्वत, नदी या शब्दामुळे त्यांच्या ठाई असणाऱ्या, काय म्हणते, कोणकोणत्या? मनुष्य, अरण्य, प्राणी, पर्वत, नदी या शब्दामुळे त्यांच्या ठाई असणाऱ्या समान गुणधर्माचा बोध होतो, तसे विशेष नामामुळे होत नाहीत. सामान्य नामाला स्वतःचे अस्तित्व असते. उदाहरणार्थ
पर्वत म्हणलं तर सर्व पर्वताबद्दल बोलत आहे ते. कळालं का तुम्हाला? पुढे बघा. काही सामान्य नामाचा विशेष प्रसंगी विशेष नामासारखा उपयोग होतो. बरोबर. काही सामान्य नामाचा विशेष प्रसंगी कशासारखा उपयोग होतो? विशेष नामासारखा उपयोग होतो. जसं की बघा हिमालय. हिमालय आपण कधी कधी वापरतो, अनेक पर्वतासाठी हिमालय शब्द वापरतो कधी कधी. बरोबर का? तसं पंचवटी नाशिक मध्ये पण आहे. समजलं तुम्हाला एक गोष्ट? तसं सामान्य नामे बहुधा संख्येने मोजता येणारी आहेत. सामान्य नामे बहुधा संख्येने मोजता येतात. 4 मुले, लगेच कळतं किती मुलाचा उद्देश हे करत आहे? 4 मुलांचा. बरोबर. नंतर बघा 5 पर्वताबद्दल बोलत आहे. समजलं? सामान्य नामे ही सर्व सामान्य गुण वैशिष्ट्ये दाखवणारी असतात. सर्वांमध्ये समान पद्धतीचं गुण असतं. सर्वांचा गुण एकच असतो. सर्वांमध्ये समान पद्धतीचा गुण असल्यामुळेच त्याला सामान्य नाम म्हणतात. बरोबर. ते सर्वांसाठी माहिती सांगत असतं. बरोबर का? पुढे बघा. सामान्य गुण वैशिष्ट्ये दाखवतात. त्या व्यक्तीच्या पदार्थाचा, धर्माचा, जातीचा, वर्गाचा बोध सामान्य नामामुळे होतो. उदाहरणार्थ वर्ग, हिमालय, अरण्य. अरण्य म्हणजे तुम्हाला लगेच कळतं. यस, अरण्य म्हणजे कुठल्या तरी जंगलाबद्दल बोलत आहे. कुठल्या जंगलाबद्दल बोलत आहे याचा बोध होत नाही. फक्त कुठल्या तरी जंगलाबद्दल बोलत आहे. बरोबर. पर्वताबद्दल बोलत आहे. कोणत्या पर्वताबद्दल बोलत आहे याचा बोध होत नाही, पण कुठल्या तरी पर्वताबद्दल बोलत आहे. पण तेच जर म्हटलं उदाहरणार्थ हिमालयाबद्दल, लगेच कळणार हिमालयाबद्दल बोलत आहे. केटू बद्दल, हा यस लगेच कळणार केटू बद्दल बोलत आहे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. पदार्थवाचक व समूहवाचक नामाचा समावेश. पदार्थवाचक कोणकोणत्या? हे महत्वाचं शब्द लक्षात ठेवा. पदार्थवाचक व समूहवाचक नामाचा समावेश कशामध्ये होतो? सामान्य नाम. कोणाकोणाचा? पदार्थवाचक व समूहवाचक. ते लक्षात ठेवा. पदार्थवाचक व समूहवाचक नामाला सामान्य नाम असे म्हणतात. असं कोण म्हटलंय? मोरो केशव दामले यांनी. सामान्य नामाचे 2 प्रकार म्हटलं होतो आपण. कोणकोणते 2 प्रकार आहेत? पदार्थवाचक आणि समूहवाचक. आता पुढे बघा. पदार्थवाचक नाम म्हणजे काय? पदार्थवाचक नाम म्हणजे काय? बघा. ज्या पदार्थाचे मापन, पदार्थवाचक म्हणजे काय? ज्या पदार्थाचे मापन किलोग्राम, लिटर, मीटर मध्ये केले जातं त्यास कोणतं नाम म्हणतात? पदार्थ. कशामध्ये मापन केलं जातं? किलो मध्ये, लिटर मध्ये, मीटर मध्ये मापन केलं जातं त्याला काय म्हणतात? पदार्थवाचक नाम. जसं की उदाहरणार्थ सोने, बरोबर, चांदी, लोखंड, तांबे, पितळ, साखर. साखर आपण किलोवर घेतो ना. कुणी म्हणतं का 2 साखर लिटर द्या, 1 लिटर साखर द्या? काय म्हणतं? किलो मध्ये साखर घेतो ना आपण. ओके, किलो मध्ये होत आहे. तांदूळ किलोवर घेतो. गहू, दूध आपण लिटर मध्ये घेतो. बरोबर का? तसं संख्येत मोजता येत नाही. तुम्ही सांगू शकता का की 1 किलो साखर द्या आणि त्या 1 किलो साखर मध्ये मला का नाही 1000 दाणे आले पाहिजेत, 999 नाही 1000, असं सांगू शकता का? 1 किलोचं एक मापन ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये संख्या नाही सांगू शकणार आहे आपण. फक्त एवढंच की त्या किलोवरती तो असणार आहे. पण आपण ठरवू शकतो का की मला 1000च दाणे पाहिजे त्याच्यामध्ये 1 किलो साखर मध्ये? असं होऊ शकतं का? नाही. त्यामुळं संख्येत मोजता येत नाही. अनेक वचन होत नाही. राशीगण्य द्रव्यवाचक वस्तू किंवा पदार्थ दाखवणाऱ्या नामास काय म्हणतात? पदार्थवाचक नाम. जिथं पदार्थाबद्दल माहिती सांगतं ते पदार्थवाचक नाम. साधं सोपं. जिथं पदार्थाबद्दल माहिती सांगतं ते काय असेल? पदार्थवाचक नाम. पुढे बघा. समूहवाचक. समूह म्हणजे समूह, एक पूर्ण समूह असतो. ग्रुप सारखा. बरोबर. बघा. ज्या नामावरून समुदाय, समूह, संघ यांचा बोध होतो त्यास काय म्हणायचं? समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम. ज्याच्याबद्दल म्हणजे पूर्ण समूहाबद्दल तिथं सांगितलं जाणार आहे, एखाद्या ग्रुप बद्दल सांगितलं जाणार आहे, तर ते काय असणार आहे? समुदायवाचक. जसं की वर्ग म्हणजे एक असतो का? वर्गामध्ये अनेक विद्यार्थी बसलेले असतात. समूहाबद्दल बोलत आहे. सैन्य म्हणजे एकच असतं का? कोणतरी एकच सैन्य असतं का? नाही. सैन्याच्या तुकडे असतात किंवा त्या सैन्यामध्ये अनेक मुलं असतात. समजलं का? अनेक सैनिक असतात. त्यानंतर थवा, पक्ष्यांचा थवा असतो. फक्त एकच पक्षी असतो का थवा? नाही, अनेक पक्ष्यांचा थवा असतो. समजलं? जत्रा, संघ, मंडळ, समितीमध्ये बघा 7 समिती, 7 सदस्यांची समिती, 8 सदस्यांची समिती, 10 सदस्यांची समिती. समितीमध्ये अनेक सदस्य असतात. ताफा, गर्दी, सभा, संसद, कळप, घड, घोष, गुच्छ. समूहवाचक शब्द एकवचनी अर्थाने वापरतात. आता बघा एक वाक्य कसं आहे, ह्याचा अर्थ कळतंय का? बघा. समूहवाचक शब्द एकवचनी अर्थाने, त्याच्यामध्ये जरी समूह असला पण वापरताना ते एक वर्ग, ते वर्ग आहे.
तो वर्ग आहे, बरोबर का? वर्गामध्ये त्याच्यामध्ये भरपूर लोक विद्यार्थी असतील, पण ते वापरताना मात्र अनेक वचनीमध्ये वापरलं जात नाही. कशामध्ये वापरलं जातं? एक वचनीमध्ये वापरलं जातं, जरी त्याच्यामध्ये खूप लोक दिसत असतील तरी सुद्धा. पुढे बघा, अनेक वस्तूंचा समुदाय दाखवणाऱ्या नामास काय म्हणतात? समुदायवाचक नाम असे म्हणतात. कशाचा? अनेक वस्तूंचा समुदाय दाखवणाऱ्या नामास. आता विशेष नाम बघा, आता तुम्हाला कळून गेलं विशेष नाम म्हणजे काय, बरोबर? म्हणजे एखाद्या परफेक्ट तोच व्यक्ती दिसतो, परफेक्ट तीच वस्तू दिसते, परफेक्ट त्याच वस्तूचा बोध होतो, किंवा लगेच ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते, तीच वस्तू येते फक्त, तर ते काय असतं? विशेष नाम असतं. बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, बघा, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. भूपेश झोपायचं नाही आहे, किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास काय म्हणतात? विशेष नाम असे म्हणतात. काय म्हणतात त्यास? विशेष नाम असं म्हणतात. ओके, विशेष नाम हे एका व्यक्तीचे, पदार्थाचे असते, एका व्यक्तीचे किंवा पदार्थाचे असते. ओके, बघा, म्हणून ज्या नामाने एका धर्माचा म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या एका समूहाचा बोध होतो, त्यास काय म्हणायचं? विशेष नाम. कुणाच्या मते? मोरो केशव तांबे. आता बघा, नदीचे नाव आपण आता बोललो होतो, विशेष नाम. नदी म्हणलं तर काय असेल? नदी सामान्य नाम. पूर्ण नदीबद्दल माहिती सांगत आहे. तर विशेष नाम काय असतं? एका नदीबद्दल बोलणार आहे, ज्याच्यामुळे लगेच आपल्या चेहऱ्यावरती येणार वैनगंगा, यस, इथं वाहणारी आहे नदी. लगेच समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके, बघा, विशेष नाम नदीबद्दल. बघा, गोदावरी कळतं आपल्याला, यस, गोदावरी त्र्यंबकेश्वर नाशिक इथे उगम पावते, बरोबर का? 1465 किलोमीटर आहे, महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर आहे. अशा प्रकारे एका नदी वाहते. समजलं का तुम्हाला? लगेच डोळ्यासमोर येते का चित्र? तर ते गोदावरी. भीमाशंकर इथे उगम पावते. चंद्रभागा, गंगा, सिंधू, कृष्णा, शरयू, तापी, नर्मदा, कावेरी, ह्या सगळ्या एक एक नदी आहेत. आणि ह्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो? नदी म्हणतो. एक म्हणजे पूर्ण नदीबद्दल बोललं सामान्य नाम, एका नदीबद्दल बोललं तर विशेष नाम. पर्वत, कोणता पर्वत? आता कळतं. सह्याद्री पर्वत, बरोबर, सातपुडा पर्वत, हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, ब्रह्मगिरी आणि निलगिरी. कळणार आहे आपल्याला. त्या पर्वतावर एका विशिष्ट पर्वताबद्दल बोलणार आहे, तर ते काय असतं? मग विशेष नाम असतं. मुलगा, कोणता मुलगा? लक्ष्मण आहेत, राम आहेत, हरी आहेत, विजय आहेत, अमित आहे, गौरव आहे, स्वाधीन आहे, हिमांशू आहे, सुजय आहे, अमित आहे, गौरव आहे, मी आहे, सिद्धोधन आहे, बरोबर का? आपला कृष्णकांत आहे, आपला तुषार आहे, आपला नवाजभाई आहेत, बरोबर? हे सगळे काय आहेत? त्या विशेष व्यक्तीबद्दल सांगणारे नाव आहेत. कळलं का तुम्हाला? त्याला विशेष नाम म्हणतात. मुलगी, राधिका आहे, आशा, तारा, दीपिका, गौरी, मधुरिमा, स्वागता, नलिनी, इरा, आपल्या सोनलाइता, पूजा येता, बरोबर? ह्या सगळ्या काय येतात? ह्या विशेष नाम आहेत. पुढे बघा, शहर, संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. आता शहर म्हणलं, फक्त शहर म्हटलं, कोणतं शहर? डोक्यात येणार आहे काही? पण तेच म्हणलं भंडारा शहर, लगेच कळतं भंडारा जिल्हा गोंदियाच्या बाजूला आहे, नागपूरच्या बाजूला आहे, बरोबर? भंडाऱ्यात असा आहे, भंडाराबद्दल लगेच शहर. कोणत्या शहराबद्दल विचार करणार आहे? महाराष्ट्रातल्या शहराबद्दल विचार करणार आहे, उत्तर प्रदेशातल्या शहराबद्दल विचार करणार, कोणत्या शहराबद्दल विचार करणार आहे नेमकं? कळणार आहे का आपल्याला? नाही. पण भंडारा म्हणलं तर लगेच कळतं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या पूर्व साईडला भंडारा शहर वसलेला आहे. आलं का डोक्यामध्ये लगेच? तर ते विशेष नाम. ओके, पुणे आहे, अहमदनगर, नागपूर, जळगाव, दिल्ली, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर शहर आहे, बरोबर? भंडारा शहर आहे, हा ते शहर आहे. ओके ओके, ठीक आहे. बघा, विशेष नामाचे वैशिष्ट्य काय? विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. एका विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं ते विशेष नाम, त्याला व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात. विशेष नाम हे ज्या अर्थी एका धर्माचे नाव आहे त्या अर्थी ते काय? एक वचनी आहे. आपण आताच म्हणलो सामान्य नामाचे अनेक वचनी होते, पण विशेष नामाचे अनेक वचनी होत नाही. कसं करणार आहे? सिद्धोधनचं नाव अनेक वचनी कसं करणार? सिद्धोधने, असं काय होणार आहे का? नाही होणार आहे. पण मुलगा, मुलगे अशा पद्धतीने होणार आहे. सामान्य नामाचा अनेक वचनी होता, पण विशेष नामाचा अनेक वचनी होत नाही. बहुधा ते निरर्थक म्हणजे अर्थहीन असतात, त्याला अर्थ प्राप्त नसतो. म्हणजे अंगच्या कोणत्याही धर्माचा बोध त्या नामापासून होत नाही. कुणाकुणाचं नाव राम असतं, पण त्यांचं आहे का नाही वागण्याची पद्धत वेगळीच, राक्षसासारखी असते कुठले तरी.
कुणाकुणाचं नाव आहे का नाही खूप छान असतं, बरोबर. कुणाकुणाचं नाव भीमराव असतं. वागण्याची पद्धत कुठतरी वेगळा, अभ्यासच करत नाही आहे. असं होतं बाबासाहेब आंबेडकर तर खूप टॅलेंटेड अभ्यास करणारे होते, त्यांचं नाव बी भीमराव आहे, पण भीमराव नावाचे ते सर्वच अभ्यास करतात असं काय का? म्हणजे नावावरून ते कळत नाही आहे. कुणाकुणाचं नाव बघा तुम्ही, कुणाकुणाचं नाव आहे का नाही आपलं शाहू असेल, थोडी शाहू महाराजांसारखं वागणार ते. कुणाचं नाव, काही जणांचं नाव शिवाजी असतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांची वागणूक असते का? नाही. म्हणजे नेमकं त्याच्यावरून कळत नाही. ओके. बहुधा ते निरर्थक म्हणजे अर्थहीन असतात, म्हणजे आमच्या कोणत्या धर्माचा बोध नावापासून होत नाही. काही विशेष नामे अर्थपूर्ण असतात, परंतु ती नामे विशेष नाम म्हणून येतात तेव्हा त्यांचे अर्थ परिवर्तन झालेले असते. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव मस्तानी, बाजीराव मस्तानी नाही, बाजीराव पहिला, बरोबर. बाजीराव पहिला, बाजीराव सेकंड असे येतं, बरोबर. बाजीराव दुसऱ्याच्या काळामध्येच 1 जानेवारी 1818 साली मराठाशाही संपली, बरोबर. नंतर ब्रिटिशांचं महाराष्ट्रावरती राज्य निर्माण झालं. ओके. मस्तानी ती आपली, हा कळालं तुम्हाला. काही विशेष नामे कालांतराने अर्थ विस्तारून सामान्य नामे निर्माण होतात. उदाहरणार्थ गोपाळ, गोपाळ म्हणजे गाई पाळणारा, बरोबर का? ओके. पुढे बघा. 16 सोमवार, गोपाळाचा मेळा, भीष्म प्रतिज्ञा, राहू केतू. नेमका कळत नाही आहे. विशेष नाम असले तरी ते काही वेळा सामान्य नामासारखंच काय करतात, आपण वाटतं 16 सोमवाराबद्दल बोलत आहे, म्हणजे सोमवाराबद्दल नाही आहे. विशेष नामासारखं जरी वाटत असले तर त्यांचं कार्य कोणत्या पद्धतीचं आहे? सामान्य नामासारखं आहे. ओके. विशेष नामे नेहमीच काय असतात? आत्ताच बघितलो आपण, विशेष नामाला स्वतःचा अर्थ नसतो, ते अर्थहीन असतात. विशेष नामे फक्त स्वतंत्र ओळखीसाठी असतात. भूपेश चल बाहेर, भूपेशला बोलत आहे मी. विद्यार्थ्यांना, विद्यार्थी चला बाहेर, तर सर्वांबद्दल बोलत आहे. भूपेशला म्हणलं चल बाहेर, तर फक्त कुणाबद्दल बोलत आहे? भूपेश बद्दल बोलत आहे. विशेष नामाचे देखील लिंग निश्चित असते. कळतं ना, मुलगा आहे का मुलगी आहे, बरोबर का? हा. विशेष नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूलाच खास खून म्हणून ओळखू आलं पाहिजे, म्हणून विशेष नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूलाच खास खून म्हणून ठेवलेले असते. ओके. समजला तर एक गोष्ट. पुढे बघा. धर्मवाचक नाम. कोणतं नाम आहे? धर्मवाचक नाम. ज्या नामाने प्राणी अथवा पदार्थ यामध्ये वास करणाऱ्या कोणत्याही धर्माचा म्हणजे गुणाचा त्यांच्या अंगा, आपण जसं आता म्हणलो होतो, आपण कुत्रा म्हटलं की आपल्याला आठवतं कुत्र्याचा गुण काय? प्रामाणिकपणा, बरोबर का? तर तसं ज्या म्हणजे त्या एखादं आपण नाव घेतलो त्याच्यामुळे त्याचा लगेच गुणधर्म कळतो, त्याच्या अंगी असलेला गुणधर्म कळतो, बरोबर. बघा. ज्या नामाने प्राणी अथवा पदार्थ ह्यामध्ये वास करणाऱ्या कोणत्याही धर्माचा म्हणजे गुणाचा अथवा भावाचा बोध होतो. भाव म्हणजे आपला भाऊ, ब्रदर नाही भाऊ, भाव, त्याच्यातला भाव, बरोबर. भावाचा बोध होतो त्यास धर्मवाचक नाम असे म्हणतात. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. पदार्थ, प्राणी अथवा व्यक्ती यांच्या ठायी असणाऱ्या गुणधर्माचा बोध करणारे काही शब्द असतात, अशा शब्दांना काय म्हणायचं? भाववाचक नाम. तुम्हाला भाववाचकचा अर्थ कळाला का? भाववाचक नाम म्हणजे काय? त्याच्यातून त्यांचा गुणधर्म कळणार आहे नावावरून लगेच. ओके. की हा असा असा गुणधर्म आहे. घोडा म्हणलं चपळाई, गुणधर्म आहे घोड्याचा, सातत्यानं धाव, म्हणजे खूप जोरात धावणे, बरोबर. चपळाई असणे. ओके. भाववाचक नाम. भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात, असं कोण म्हटलं? मोरकेशव दामले. धर्मवाचक नामाला भाववाचक नाम म्हणतात असं दादोबानी म्हटलं. ओके. भाववाचक नामाला गुणबोधक नाम असे कोण म्हटलं? गोडबोले यांनी. ओके. बघा पुढे बघा. आता व्यक्तीबद्दल भाववाचक नाम कसं असतं, म्हणजे हे कसं असणार आहे? धर्मवाचक नाम कसं असणार आहे? बघा. धर्मवाचक नाम व्यक्तीबद्दल कसं? वात्सल्य, आईचं प्रेम असतं आपल्यावरती, बरोबर का? आपल्या आईवरती आई प्रेम करते. ओके. वात्सल्य, आईची ममता, कौर्य, बरोबर. दया, जन्म, आपण दया दाखवतो नाही का त्यावरती. नंतर आनंद, दुःख, मृत्यू, बरोबर. ह्या अशा प्रकारचे काय असणार आता? व्यक्तिभाव. पदार्थामध्ये गुणधर्म कसा असतो? पदार्थाची गोडी असते, बरोबर. पदार्थाची गोडी असते म्हणजे अंगूर खाल्ल्यानंतर गोड लागतात, बरोबर का नाही? त्याच्यातला गुणधर्म आहे तो. आंबटपणा. आंबटपणा कोणता पदार्थ असते? आंबट. चिंच, बरोबर. नंतर खारटपणा, मीठ जास्त पडलं भाजीमध्ये. कडूपणा, कारल्याची भाजी खाताय आपण, कडूपणाला कारल्याचा गुणधर्म आहे कडवटपणा. चिंचचा गुणधर्म आहे आंबटपणा. समजलं का तुम्हाला? ओके. वस्तूबाबत काय असते? वस्तू
शुभ्रता, पांढरा कलर आहे शुभ्र, बरोबर, शर्टचा कलर पांढरा आहे. खडबडीतपणा, ओलावा, हे वस्तूबाबत असतात गुणधर्म. पुढे बघा, भाववाचक नाम हे नेहमीच काय असतात, हे वाक्य महत्वाचं आहे. भाववाचक नाम नेहमीच काय असतात, एक वचने असतात. भाववाचक नाम हे काल्पनिक मानावे लागते, कारण ते कोणत्या तरी जड वस्तूच्या तो व्यक्तीच्या आश्रयाने राहतो. भाववाचक नामांना वेगळं अस्तित्व नसते. भाववाचक नामांना काय स्वतःचं वेगळं अस्तित्व नसते, मात्र कल्पनेने आहे असे म्हणून त्याला नाव ठेवलं जातं. म्हणजे भाववाचक नामाचं वेगळं अस्तित्व नाही, पण एक विचार केल्यानंतर, कल्पना तयार केल्यानंतर का नाही, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं नाव आहे असं मानलेलं असतं. ओके. पदार्थाच्या गुणाबरोबरच काय, पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना काय म्हटलं जातं, भाववाचक. उदाहरणार्थ जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मरण स्थिती दर्शक आहेत. धाव, हास्य, चोरी, नृत्य, उडान क्रिया दर्शक. ही क्रिया करणार ना, धाव म्हणजे की पळा, सुरू करा, बरोबर. नंतर हास्य, हसायचे आहे, चोरी करायची आहे, बरोबर. हे काय तर क्रिया करणारे आहे तिथं. ओके. पुढे बघा, धर्मी म्हणजे ज्याच्या ठाई धर्म म्हणजे काय असतो, त्या वस्तूचा गुण असतो. तो प्राणी असेल अथवा पदार्थ असेल. पदार्थ सामान्यपणे विशेष नामे, धातू व विशेषणे यांना काय लावलं जातं, ये, त्व, पण, पणा, ता, गिरी, आई, इक, वा यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करतात. काय म्हणतंय, धर्मी म्हणजे ज्याच्या ठाई जो गुण आहे, जो गुणधर्म बोलला होता आतापर्यंत आपण, तो प्राणी अथवा पदार्थ सामान्य नामे, विशेष नामे व धातू यांना व विशेषणे यांना ये, त्व, पण, पणा, ता, गिरी, आई, इक, वा यासारखे प्रत्यय लावून सामान्य नामाला आपण भाववाचक नामामध्ये कन्वर्ट करू शकतो, रूपांतरित करू शकतो. कळालं का? विशेष नामाला सुद्धा आपण त्याच्या विशेष नामाला हे करू शकतो, सामान्य नामे, विशेष नामे व धातू. बघा जसं की नवीन शब्द आहे, मूळ शब्द समजा हा, बरोबर, मूळ शब्द आहे, त्याला ये प्रत्यय लागतो. मी तुम्हाला काल प्रत्ययाबद्दल सांगितलं होतो. प्रत्यय म्हणजे शब्दाला लागून येणार आहे, बरोबर. ये प्रत्यय लागलं, बघा कसं झाला, नाविन्य झाला का. नवीन वेगळा अर्थ होता नाविन्य. ओके. लालित्य, चातुर्य, प्रावीण्य, शौर्य, माधुर्य, बरोबर, धैर्य आणि नैपुण्य. चतुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व, प्रौढत्व, मधुरत्व, शत्रुत्व, नागरिकत्व, बरोबर. येतं पणा कसा, मधुरपणा, गोड त्याच्या अंगी खूप गोडपणा आहे तो, बरोबर का. तसं लहानपण, क्रूरपण, देवपण. ता कसं झालं तर समानता, मधुरता, श्रेष्ठता, नीचता, चतुरता, मोहकता, कुरूपता, बरोबर. गिरी कसं होणार आहे, कामगिरी, लुच्चेगिरी, फसवेगिरी, महंतगिरी, दादागिरी, गांधीगिरी, बरोबर. गांधीगिरी साधी सोपी असते, जाऊन बसायचं शांतपणे, काहीच बोलायचं नाही. नवलाई, आईला तर चपळाई, चतुराई, काठीनाई, धुलाई, सिलाई, दांडगाई. धर्म, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, गारवा, गोडवा, ओलावा, विसावा, कडवा, गोडी, लबाडी, खोडी, माधुरी, वकिली आणि मंदी. आता की कसं लागलं, कसं होणार आता, माणुसकी, पाटीलकी, गावकी, सुतारकी, भिक्षुकी, मर्दुमकी, लोहारकी आणि सोनारकी. पुढे बघा, नामाविषयी काय महत्वाचे, काही सामान्य नामे विशेष नाम काम करतात. बघा, बाळ सामान्य नाम आहे, विशेष नामासारखे कार्य करतात. जसं की बाळ, कोणतं बाळ आपण म्हणत नाही, पण आई वडील आपल्याला प्रेमानं बाळ म्हणतात, माझं बाळ असं म्हणतात, बरोबर. आपण असं नॉर्मल विचार केला, आपण साधारण विचार केला, बाळ म्हणजे आपल्या पुढे सगळे लहान लेकरं समोरतात, ते सामान्य नाम झालं. मग इथं काय म्हणते, पण इथं काय करताय, बाळ सामान्य नाम आहे, पण इथं विशेष नामासारखं काम करत आहे. काय, बाळ सध्या अमेरिकेत आहे. म्हणजे कुणाचं तरी एक मुलगा ज्याला बाळ म्हणलं जातं, ते कुठं आहे सध्या, अमेरिकेत आहे. बाळ मुळात कसं आहे, सामान्य नाम आहे, पण इथं कसं काम काय करताय, विशेष नामासारखं. पुरीला रथयात्रेचा उत्सव, मी आताच नगरहून आलो. नगर, आपण नगर आहे का शहराला म्हणतो, आपण कोणत्याही शहराला नगर म्हणतो, पण इथं मात्र कोणत्या येणार नाही, पण इथं कळणार आहे, अहमदनगरहून आलो. समजलं का तुम्हाला, विशेष नामासारखं कार्य करू शकतं. हिराने, हिरे अनेक असतात, पण इथं हिरा एका व्यक्तीचं नाव आहे. हिराने सर्व कामे पूर्ण केली, बरोबर. बेबी महाराष्ट्रात पहिली आली, कोणती बेबी काही माहित आहे, कुणाची बेबी काय माहित आहे, पण आमची बेबी महाराष्ट्रात पहिली आली. समजलं का तुम्हाला, हा तुमच्या हसण्यावरून कळत आहे मला. ओके. सगळ्या कंपन्यात काय बसवलंय, पवन जोरात आहे. कृष्णकांत, काय सगळ्या कंपन्यात पवन
जोरात आहे. अभंग, अभंग छान गातो. तसं तर अभंग तुकाराम महाराजांचे वगैरे असतात. पण इथं काय, इथं एका व्यक्तीचं नाव आहे, अभंग छान गातो. मुलगा म्हणजे अभंग नावाचा जो मुलगा आहे तो छान गाते. समजलं का तुम्हाला? ओके. लता किती छान दिसते. यस. गोपाळ रोज अभ्यास करतो. आपण गोपाळ बद्दल बोललो होतो. गोपाळ म्हणजे गाई राखणारा, गाई पाळणारा. बरोबर. इथं मात्र एका व्यक्तीचं नाव आहे गोपाळ. समजलं तुम्हाला ही गोष्ट? काही विशेष नामे कधी कधी हे अगोदर काय, हे सामान्य नाम होते. कशाचे काम केले? विशेष नामाचे काम केले. आता हे काही विशेष नाम आहेत, पण ते काय करतात काम? सामान्य नामाचे करतात. तुमचा मुलगा म्हणजे कुंभकर्णच. कुंभकर्ण म्हणजे जो झोपी जाणारा आहे, तो नेहमी सातत्यानं झोपणारा आहे. बरोबर. पुढे त्याचे काका म्हणजे जमदग्नीच. जमदग्नीच म्हणजे रागीट मनुष्य, राग येणारा व्यक्ती, अतिशय भयानक. ओके, ठीक आहे. समजलं तुम्हाला एक गोष्ट? आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत भीम हवेत. बरोबर. सुदामा नकोत भीम. बाबू संध्या जीवाची मुंबई करतोय. त्याच्या भाषणात काही राम नाही. राम हे विशेष नाम आहे, पण इथं रामाबद्दल बोलले नाहीये. राम म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही आहे. म्हणजे राम जरी विशेष नाम असलं तरी इथं राम काय काम करता येतं? सामान्य नामाचं काम करत आहे, सामान्य नामाचे कार्य करत आहे. जसं की राम नाही म्हणजे काय, आता आराम नाही आहे काय, असं म्हणजे बसल्या जागी आपण म्हणतो आराम पाहिजे वगैरे, काय तर राम नाही राहिला आता. रमेशचा मुलगा अगदी जांबुवंत दिसतो. एक तळीराम झाडावर चढून बसला. एक तळीराम, तळीरामाचा अर्थ होता खूप दारू पिणारे लोक असतात बघा. ओके. एक तळीराम झाडावर चढून बसला. त्याचे वडील दुर्वास आहेत. तिच्या डोक्यात गंगा यमुना वाहू लागल्या. तिच्या डोक्यात गंगा यमुना सामान्य नाम आहे, सॉरी विशेष नाम आहे मुळात. गंगा यमुना, गंगा नदी आहे, यमुना आहे. इथं पण मात्र ते विशेष नामाचं काम करत नाही, ते काय करता येतं? सामान्य नामाचं. आता गंगा यमुना डोक्यात वाहतात का? तेवढी शक्यता आहे का? पण ते काय करतात? सामान्य नावाचं काम करता येतं. ओके. पुढे बघा. आता काही भाववाचक नाम आहे, कशाचं काम करतात? विशेष नामाचे. माधुरी, आपण माधुरी बघितलं होतं आता आपण. माधुरी, उद्या पुण्यातील. विश्वास, विश्वास जर भाववाचक नाम आहे ना, विश्वास. माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे की तुम्ही पास होणारच आहात. माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे की तुम्ही यावेळेस पोस्ट काढणारच आहात. विश्वास. बरोबर का? पण इथं मात्र विश्वास एका व्यक्तीचं नाव आहे बघा. विशेष नाव. विश्वास IPS झाला. विश्वास पाटील नागरे सर. बरोबर. नागरे पाटील सर. IPS झाले तर विश्वास पाटील सर. बरोबर. ओके. आनंद गावी गेला. कोणाचा? हा सगळ्यात महत्वाचा आहे ना. इथं आनंद एका व्यक्तीचं पण नाव असतं. बरोबर का? आणि आनंद हे भाववाचक. मला खूप आनंद झाला की माझ्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आला. मला खूप आनंद झाला की माझे विद्यार्थी लागले नोकरीवर. समजलं का? आनंद भाववाचक नाम बी होत आहे आणि इथं विशेष नाम बी काम करत आहे. इथं विशेष नाम. शांती, ही गाणी गाते. कोणती शांती? शांती आपल्या मनामध्ये पण असते. बरोबर की मला आता काही दिवस शांती पाहिजे. बरं, मी खूप त्रासून गेलेला आहे आता, म्हणतो आपण. सोबत शांती एका मुलीचं नाव पण असतं. बरोबर. शांती ही काय करते? गाणे गाते. म्हणजे भाववाचक नामे कोणतं काम करता येतं? विशेष नामाचं. नम्रता, सगळ्याच्या अंगी नम्रता असावी लागते. पण इथं नम्रता मात्र कोणतं काम करताय? अभ्यास करताय. नम्रता एक मुलगी आहे, मुलीचं नाव असतं ना नम्रता. अभिनय, अभिनय हा संपतरावाचा मोठा मुलगा आहे. अभिनय असतो. अभिनय म्हणजे ऍक्ट करणारा, त्याला ऍक्ट म्हणजे कृती करणारा अभिनय. बरोबर. ऍक्टर वगैरे अभिनय करतात ना, अक्षय कुमार असेल, सलमान खान, शाहरुख खान असेल. ओके. अभिनय. यश खेळून आला. यश आपल्याला कसं काय खेळणार आहे असं? यश म्हणजे आपल्या सक्सेस बद्दल बोलतो ना आपण. इथं मात्र तशाबद्दल नाहीये. इथं यश एका व्यक्तीचं नाव आहे. जरी ते भाववाचक दिसला तर इथं काय काम करत आहे? विशेष नामाचं काम करत आहे. ओके. चैतन्य डॉक्टर झाला. एक अक्षराचा नामासारखा उपयोग होतो. एक अक्षराचा नामासारखा उपयोग होतो. म्हणजे एक अक्षर आहे उदाहरणार्थ. आता एक अक्षराचा मुळात आहे का नाही? च म्हणजे काय अर्थ होणार आहे का? कधी कधी एकाने एक अक्षराचा आहे का नाही नामासारखं कार्य करतो. बघा. क चा काना नीट दिसत नाही, नामासारखं. क चा काना नीट नामासारखं कार्य करत आहे. म चा काना नीट दिसत नाही, त्याला ग ची बाधा झाली. त्याला ग म्हणजे काय माहित नाही, पण ग चा अर्थ होतोय गर्व. इथं बरोबर आपण म्हणतो ग ची बाधा झाली म्हणजे काय झाला की त्याला एखादा एकाने त्याला नोकरी लागली. तो अगोदर खूप सामान्य व्यक्ती होता. जसंही नोकरी लागली तर त्याला ग ची बाधा झाली. ग ची बाधा, त्याला गर्व चढलाय खूप. आता आपल्या सोबतच्या मित्रांना बोलत नाही तो. स्वतः तो आपला बिझी राहता येतो. तो असं दाखवून देत आहे की आता मी खूप हे झालो, आता तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे, आता तुमच्यामध्ये बसण्यासारखा नाही आहे. ग ची बाधा होणे, गर्व चढणे एखाद्या व्यक्तीला. ओके. मराठीत संस्कृतीत स्त्रीला महत्व आहे. ओम मध्ये अ उ म हे 3 वर्ण आहेत. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून अनेक वचन उपयोग होतो.
विशेष नाम आहे इथं, समजा उदाहरणार्थ विशेष नाम आहे, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून अनेक वचनी उपयोग होतो. महाराष्ट्रात मंत्रिमंडळात पूर्वी 4 पाटील होते. आता पाटील हे विशेष नाम आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, झोपायचं नाही आहे. एखाद्या व्यक्तीचं काय असतं, नाव असतं पाटील, बरोबर. इथं काय केलंय, हे अनेक वचनी म्हणून केलेलं आहे, सामान्य नावासारखं. महाराष्ट्रात मंत्रिमंडळात पूर्वी 4 पाटील होते. कोणी कोणी स्त्रिया 16 सोमवार करतात. सोमवार म्हणजे विशेष नाम झाला. इथं मात्र अनेक सोमवार बद्दल बोलत आहे. आमच्या गावात बरेच नारद आहेत. मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तम लाभले. आमच्या वर्गात 4 सलमान आहेत. खूप जणांबद्दल बोलत आहे, तर एका सलमान बद्दल बोलत नाहीये. आमच्या वर्गात 1 नवाज आहे, एकच आहे, पण 1 नवाज नाही, इथं 4 सलमान बद्दल बोललं जात आहे. 4 सलमान. आमच्या वर्गात किती सलमान आहेत? 4 सलमान आहेत. ओके, पुढे बघा. साधित नामाचे प्रकार कसे येतात? एक असते विशेषण साधित, एक असते धातू साधित आणि दुसरं अव्यय साधित. विशेषण साधित नाम कसं आहे बघा. विशेषण जेव्हा वाक्यात नामाचे कार्य करते तेव्हा त्यास विशेषण साधित नाम असं म्हणतात. म्हणजे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, बरोबर. विशेषण जेव्हा वाक्यात कशाचं काम करतंय, नामाचं कार्य करतं. विशेषण जेव्हा वाक्यात नामाचे कार्य करते तेव्हा त्यास काय म्हणायचं, विशेषण साधित नाम असं म्हणायचं. ओके. जातीच्या सुंदर माणसांना काहीही शोभते. विशेषण जेव्हा जातीच्या सुंदर माणसांना काहीही शोभते. विशेषण बघा, सुंदर हे काय, विशेषण आहे, बरोबर. ती खूप सुंदर आहे, विशेषण झालं, तिच्याबद्दल माहिती सांगत आहे. नाही तर मात्र काय, जातीच्या सुंदर माणसांना काहीही शोभते. शहाण्या व्यक्तीला शब्दाचा मार, तर मूर्ख व्यक्तीला टोमण्याचा मार असतं, टोनप्याचा मार. आंधळ्या माणसाला पैसे द्या. आंधळा म्हणजे सगळ्या आंधळे असतात, बरोबर. पण इथं मात्र आंधळ्या माणसा एका माणसाबद्दल बोलत आहे ते, बरोबर. आंधळ्या माणसाला काय द्या, पैसे द्या. श्रीमंत व्यक्तीला गर्व असतो, बरोबर. गरीब माणसाला कोण विचारतो, एका गरीबाबद्दल बोलत आहे. लबाड व्यक्तीचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही किंवा काय आहे. ओके, खरं मुळात त्याची व्याख्या खरं नाही असं आहे. लबाड व्यक्ती काय भला मोठ्या आश्वासन देत असतो. मी तुम्हाला असं करेन, मी तसं करेन, करत काहीच नाही. म्हणजे ते लबाड व्यक्तीचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. धातू साधित, काही धातू वाक्यात नामाची कार्य करतात. काही धातू वाक्यात काय करतात, नामाची कार्य करतात. म्हणून त्यांना कोणते नाम म्हणतात, धातू साधित. धातू म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं, धातू म्हणजे क्रियापद शोधायचा, क्रियापदातलं मूळ शोधायचं, बरोबर. आणि ते असतं मूळ धातू. ओके, इथं धातू काय करण्यात, नामाचं कार्य करण्यात, त्याला काय म्हणायचं, धातू साधित नाम. देणारा हा धातू आहे. देणाऱ्याने देत जावे, कोणतरी देणारा एखादा व्यक्ती आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्या. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला आपल्याला सवय राहणे की मलाच दिलं पाहिजे, आपण बी प्रयत्न केला पाहिजे की दुसऱ्याला आपण बी काही देऊ शकतो का, बरोबर. मदत वगैरे एखादी. घेणाऱ्याने घेत जावे. गुरुजीचे वागणे मोठे प्रेमळ आहे. लिहिणे हा छंद आहे. फक्त 1 धाव कमी पडले. संयमित माणसे आपले रडू पापण्यात तर हसू ओटा थोपवितात. पुढे जाणाऱ्याने जाणारा बघा, इथं काय करणार आहे, धातू साधित नाम आहे ते. जाणाऱ्याने मागे फिरू नये. ओके.